सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाकडे लक्ष. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत एक ओंकार. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. ओ. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सर्दी झाली असेल, नाक सोललं असेल, डोकेदुखीचा त्रास असेल, ऍसिडिटीचा त्रास असेल तर मात्र कपालभाती करणं टाळावं. त्यांनी श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने करावी. बाकीच्यांनी दोन्ही हात गुडघ्यांवर आहेतच, डोळे अलगद मिटलेले आहेत. कपालभातीसाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडा आणि पोटाला आतमध्ये झटका द्या. आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन. फोर्सफुली एक्झर्शन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र जोरात बाहेर सोडायचा. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा झालेला श्वास आपला श्वसन मार्ग याची जाणीव. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओंकार एका लागोपाठ एक. खोलवर दीर्घ श्वास. खोलवर दीर्घ श्वास. खोलवर दीर्घ श्वास. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर.
आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने हळूहळू कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण, निर्माण झालेली झोप अलगट डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम, शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर, विश्रांती. मान मागे सैल सोडायची. करणार आहोत आपण नौकाचालन आणि त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले, हातांच्या मुठी वळून घ्यायच्या, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, हलकस मागे जायचं आणि मग पुढे, वर आणि पुढे, 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 5 वेळा. पुन्हा आता दोन्ही हातांच्या मुठी समोर असतील. आता पुढे जायचंय आणि मागे यायचंय. 1 2 3 4 5. 5 वेळा दोन्ही बाजूनी झालं की थांबायचं. थोडा वेळ विश्रांती घ्यायची. आणि आता आपला दोन्ही पाय समोर, उजव्या पायाचा अंगठा पकडता येतोय का बघा. तुमच्या उजव्या पायाचा अंगठा पकडता येतोय का बघा. जर पकडता येत नसेल तर उजवा पाय असा फोल्ड करा. पायाचा अंगठा पकडता येत नसेल तर पाय फोल्ड करा. हा, आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 डावा पाय सरळ आहे, 2 3 4 5 विरुद्ध बाजूने, 1 2 3 सावकाश, 4 सावकाश करा, 5. हा, सावकाश उजवा पाय आधी सरळ करा. पुन्हा डावा पायाचा अंगठा येतोय, अंगठा पकडता येतोय का बघा. जर अंगठा पकडता येत नसेल तर पाय फोल्ड करा आणि मग अंगठा पकडा. ठीक आहे. आणि आता सुरू करा रोटेशन क्लॉकवाईज. 1 शक्य असेल तर गुडघ्यातला पाय सरळ करण्याचा प्रयत्न. 2 3 4 5 विरुद्ध बाजूने. 1 2 3 सावकाश, 4 5. 5 वेळा झाले की थांबा. सावकाश डावा पाय सुद्धा सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आहे तो फोल्ड करा आणि त्याला आपल्या हातांचं विळखा द्या समोर. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. बरोबर. जास्तीत जास्त पाय आपल्या शरीराच्या जवळ घेण्याचा प्रयत्न करा. उजवा पाय, डावा पाय खाली जमिनीवर रिलॅक्स आहे. पाठीचा कणा सरळ, नजर समोर, डोळे मिटून घ्या. आणि या स्थितीमध्ये काही क्षण थांबा. नॉर्मल श्वास चालू आहे आपला. 5 4 3 2 1 0. डोळे उघडायचे आणि आता श्वास घेत मान वर घ्यायची आणि श्वास सोडत आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त मान मध्यभागी आणायची, म्हणजे श्वास घेत वर आणि श्वास सोडत सेंटरला. बाकीच्यांनी आपली हनुवटी किंवा नाक उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. आणि आता इथे काही सेकंद थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना श्वास घेत घेत मान सरळ करायची आहे. हाताचा जो विळखा आपण समोर न घातलाय तो थोडासा रिलीज करा, म्हणजे थोडासा ढिला करून पूर्णपणे सोडा. आणि आता तोच हाताचा विळखा आपल्या मांडीच्या खालून घ्या. उजव्या मांडीच्या खालून घ्या. बरोबर. ठीक आहे. आता आपला हा उजवा पाय वर घ्यायचा आहे, खाली आणायचा आहे. वर खाली, पाठकणा सरळ, वर खाली, वर खाली, वर खाली, वर. आणि आता तो जास्तीत जास्त उजवीकडे डावीकडे असं तिथल्या तिथेच फिरून घ्या. उजवीकडे डावीकडे, उजवीकडे
डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, बरोबर, उजवीकडे, डावीकडे, सेंटर. रोटेशन करा क्लॉकवाईज. एक, जास्तीत जास्त पाय खाली जमिनीकडे आणण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. 4, 5, विरुद्ध बाजूने 5 वेळेला दिशा बदल करून घ्या. 1, 2, 3, 4, 5. छान. सावकाश उजवा पाय खाली घ्या. हाताची पकड सोडा. उजवा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती. श्वासाकडे लक्ष. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि पूर्णपणे सोडायचा. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जुळवेत. आता डावा पाय फोल्ड करा. त्याला समोर हाताचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. पाठकणा सरळ, नजर समोर आणि मग डोळे मिटून घ्या. नॉर्मल श्वास चालू आहे. श्वास घेतोय, सोडतोय आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास चालू. इथे पण आपला श्वास त्याच्याकडे जाणे. यथाशक्ती थांबूया आणि श्वास घेत घेत सावकाश मान सरळ करा. छान, बरोबर. आता हातांचा विळखा आपल्या मांडीच्या खालून द्या. डाव्या मांडीच्या खालून. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडता येतंय का बघू. बरोबर, छान. आणि आता डावा पाय वर, खाली 1, वर, खाली 2, वर, खाली 3, वर, खाली 4, वर, खाली 5. पुन्हा वर आणि रोटेशन. नाही, त्याच्या आधी आपण पाय असं डावीकडे उजवीकडे करून घ्या आणि मग रोटेशन करूया. हा, बरोबर. तिथल्या तिथेच. बरोबर. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, पाऊल जास्तीत जास्त जमिनीकडे येऊ देत. 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झाले की थांबा. सावकाश डावा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. पुन्हा जाणीव आपल्या श्वासाची. बटरफ्लाय करायचं. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये थांबा. ज्यांना अवघडल्यासारखं वाटत असेल त्यांनी साधी मांडी घाला. जास्तीत जास्त आपले पावले शरीराच्या जवळ असतील आणि आपण करणार आहोत शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे. हातांची बोटं खांद्यावर, कोपरं समोरनं जॉईंट. आणि आता सुरू करूया. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने पुन्हा कोपरं जॉईंट, मागून पुढे. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा दोन्ही बाजूनी झालं की थांबायचंय. आपली हाताची पकड पावलांच्या भोवती द्यायची. डोळे मिटून घ्यायचे आणि तिथल्या तिथेच विश्रांती. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. इथूनच पुढे करूया नेक रोटेशन. सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे. पुन्हा ज्यांना सर्वायकल पाठीचा त्रास आहे त्यांनी असं न करता फक्त उजवीकडे डावीकडे मान फिरून घ्या. बाकीच्यांनी हनुवटी गळ्याकडे आहे. आणि आता सुरू करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, क्लॉकवाईज 3 वेळेला. डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न. प्रत्येक हालचालीकडे लक्ष द्यायचंय जाणीवपूर्वक. आपल्या मानेचे सांधे अतिशय नाजूक असतात आणि जाणीवपूर्वक कृती. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू आणि हालचाल फक्त मानेच्या सांध्यांमध्ये. 3-3 वेळेला. दोन्ही बाजूने झालं की मग थांबायचं. मध्यभागी यायचं, थांबायचं आणि श्वास घेत घेत मान सरळ करायची. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे.
आणि तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती घ्यायची. सावकाश डोळे उघडा. आता आपल्याला पुढची कृती थोडीशी डायनॅमिक करायची हा. एकदा उजवा गुडघा किंवा गुडघा मांडीवर, मग खाली, मग डावा गुडघा मांडीवर, खाली, अशा प्रकारे हालचाल. एकदा उजवा आणि एकदा डावा. सावकाश करा. बरं, हे करताना आपल्याला कुठेही असं डुलायचं नाहीये इकडून तिकडून. आपण सरळ मध्ये बसणार. फक्त हालचाल आपल्या हिप जॉईंट्स मध्ये होतीये, मांडीमध्ये होतीये. बरोबर, छान. 4 ते 5 वेळेला ही कृती करून घेऊया. आणि आता थोडीशी सावकाश पुन्हा मुवमेंट. दोन्ही पाय एकत्रित वर आणि खाली, वर, खाली प्रेस करायचे. पुन्हा वर घ्यायचं, खाली प्रेस करायचे, वर घ्यायचं, खाली प्रेस करायचे. आणि आता हळूहळू स्पीड वाढवायची. आपापल्या क्षमतेने स्पीड वाढवायचा. छान. आणि मग तो स्पीड हळूहळू हळूहळू कमी करत यायचा. कमी 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 करत यायचा. बरोबर, छान. हळूहळू कमी करत या. सावकाश. शरीराला आपल्या जास्त झटके द्यायचे नाही. यथाशक्ती प्रयत्न करायचा. आता शक्य असेल तर या स्थितीमध्ये बसा. अगदीच अवघडल्यासारखं वाटतंय, गुडघेदुखीचा त्रास होतोय, तर मांडी घाला. ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये बसण्याचा प्रयत्न करा. आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. अशा प्रकारे दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. तळवे सिलिंगच्या दिशेला. बरोबर, छान. हा. आणि आता एकदा उजव्या बाजूला टर्न व्हा. मागची भिंत बघा. सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे. हात एकदम ताठ असतील वरती. मध्यभागी डावीकडे, मध्यभागी उजवीकडे आणि डावीकडे. पुन्हा सेंटरला या. हात तसे स्ट्रेच ठेवायचे वर. आणि आता एकदा उजव्या बाजूला आपण बेंड घेतो आणि एकदा डाव्या बाजूला. बरोबर, छान. उजवीकडे. शक्यतो आपले गुडघे मांड्यावर न उचलता फक्त कमरेपासूनचा जो वरचा भाग आहे त्याच्यामध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न करा. जास्त उचलल्या जात असतील तर थोडस बेंड घ्या. छान. अजून एकदा करू. मध्यभागी येऊन थांबा. मध्ये येऊन थांबा. आता दोन्ही हात वरच्यावर जुळवून घ्या, जसं आपण नमस्कार करतो त्याप्रमाणे. आता ज्यांना पाठीचा त्रास आहे, त्याचबरोबर कमरेचा त्रास आहे, त्यांनी मात्र हात खाली पूर्णपणे, जे आता आपण पुढची कृती करणार आहोत ती करायची नाहीये, त्यांनी हात डायरेक्ट आपल्या हृदयाजवळ घ्यायचे. बाकीच्यांनी मात्र आपले जोडलेले हात खाली जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. ज्यांना पाठदुखी कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र पुढे झुकायचं टाळायचंय. त्यांनी हात डायरेक्ट खाली आणायचे. बाकीच्यांनी आता सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत ते जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल, ज्यांना पाठीचा त्रास आहे, त्याचबरोबर पायाची गुडघ्याची दुखणी असतील, त्यांनी जास्त स्ट्रेच करणं टाळायचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी पुढे झुकण्याची कृती करा. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. छान, खूप छान. दोन्ही हात खाली. दोन्ही पाय सरळ करा. बरोबर, छान काही. आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा. आपला जो फॉरवर्ड बेंड झाला, संपूर्ण आपले पायाचे स्नायू जास्तीत जास्त स्ट्रेच होते, त्याला थोडस कॉम्प्लिमेंट करूया. आता आपण एक हलकासा बॅकवर्ड बेंड घेऊया. सोपा आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. हात शरीराच्या जवळ. आता आपली हाताची जी कोपरं आहेत ना, ती खाली जमिनीवर टेकवा. दोन्ही हातांची कोपरं खाली जमिनीवर टेकवा. बरं, मॅटवर बसून हे करा. खाली चटई चादर असेल ना किंवा सतरंजी असेल तर ते सरकू शकतं, म्हणून शक्यतो मॅटवर ही कृती करा.
आता जिथे आपली हाताची कोपरं आहेत तिथे आता आपले हाताचे तळवे घेऊया. जिथे आपली हाताची कोपरं होती तिथे आता आपले हाताचे तळवे. बरोबर, छान. हा, आणि आता हळूहळू आपल्याला सीटचा भाग वर उचलायचा आहे. सीटचा भाग वर उचला. आपली पावलं जमिनीकडे ताणा. बरोबर, आणि मान मागे सैल सोडा. हा, छान. बरोबर. स्वतःचा बॅलन्स सांभाळा. सावकाश खाली या. सावकाश खाली या. सीटचा भाग पुन्हा खाली येऊ दे. पावलं रिलीज करा. आता अजून एकदा आपण हीच कृती करूया. ज्यांना मनगटामध्ये त्रास वाटत असेल किंवा हाताच्या एल्बोज मध्ये जर त्रास असेल, खांद्यात त्रास असेल, तर मात्र जास्त वेळ करू नका. आता पुन्हा एकदा सुरू करूया. थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया आपण हीच. श्वास घेत सीटचा भाग वर उचलायचा. मान मागे सैल सोडायची आणि श्वास सोडत खाली घ्यायचा. बरोबर, श्वास सोडत खाली या. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून दोनदा कृती करूया. श्वास घेत वर, पावलं जमिनीकडे ताणा, मान मागे सैल सोडा. श्वास सोडत खाली येताना पावलं रिलीज, मान मध्य खाली. अजून एकदा श्वास घेत वर, पावलं जमिनीकडे टाळायची, मान मागे सैल सोडायची. श्वास सोडत खाली, पावलं रिलीज, मान मध्यभागी आणि विश्रांती. मनगटामध्ये जास्त प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर हात खाली त्याशी झटकून घ्या. आज आपण करणार आहोत वक्रासन बैठक स्थितीमधलं सोप्पा आसन आहे. डायबिटीस आणि थायरॉइड उपचारात्मक आहे. त्याचबरोबर आपले हिप जॉईंट्स मोकळे होतात, गुडघ्याचे पाठकड्याचे स्नायू अधिक फ्लेक्झिबल होतात आणि ऑफकोर्स सगळीच आसनं ही वेट लॉस साठी तर आहेतच, पण संपूर्ण शरीराच्या दृष्टीने विचार केला तर अख्खं आपलं शरीर हे तंदुरुस्त राहतं जेव्हा आपण योग्य प्रकारे आसनं करतो त्यावेळी. त्यामुळे आपोआप आपल्यामधल्या ज्या काही व्याधी आहेत त्या तर मग आपोआपच दूर होतात जेव्हा आपण योग्य प्रकारे आसनं करतो त्यावेळेला. तर आता वक्रासन मी दाखवते कसं केलं जातं. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या गुडघ्याजवळ ठेवायचं. डावा जो हात आहे तो मागे, जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे ठेवायचा. म्हणजे सीटपासून 1 ते 2 सेंटीमीटर लांब. ठीक आहे. आता वक्रासन सोप्या पद्धतीने बघा कसं केलं जातं. आपला डावा हात जो आहे त्या डाव्या हाताने उजव्या पायाला समोरनं विळखा द्यायचा आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघायची. आता इथे खांदे एका रेषेत येतात. ही झाली आपली सोपी पद्धत. आता ह्या वक्रासनाची आयडियल स्थिती बघा कशी आहे. तर इथे काय करतात, डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेतात आणि डाव्या हाताने उजव्या पायाचा अँकल पकडतात. तर ही झाली वक्रासनाची जी आदर्श स्थिती आहे ती, किंवा आयडियल पोश्चर याला म्हणतात वक्रासनाचं. आता हे प्रत्येकाला जमतं असं नाही. बऱ्याचदा आपले खांदे स्टिफ असतात, हाताचे स्नायू स्टिफ असतात, त्यामुळे तेवढा आपल्याला ती पकड घेणं सोपं वाटत नाही. म्हणून सुरुवातीचे काही दिवस तुम्ही अशा प्रकारे प्रॅक्टिस करा. म्हणजे डाव्या हाताने उजव्या पायाला समोरनं विळखा द्या आणि मग उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघायची. ज्यांना शक्य आहे त्यांनी हा प्रयत्न करा. म्हणजे हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा डावा, थोडासा उजवा गुडघा डावीकडे पुश करायचा आणि डाव्या हाताने उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे. ठीक आहे. त्यामुळे ज्यांना जशी क्षमता असेल. बरं, आता सुनील सर तुम्ही एक काम करू शकता. तुमचा हात जो असा आहे ना, तर थोडासा कोपर तुम्ही लावून घ्या गुडघ्याला आणि हात असा सरळ करा. हा, सरळ करा खाली. येस. हा, आता ते तुम्ही जो असा ट्विस्ट केला ना, तो ट्विस्ट नका करू. असं सरळ करा हाताचा तळवा समोर खाली, खालच्या म्हणजे आपल्या पायाच्या दिशेने सरळ करा. हा हा, बरोबर. तर तुम्ही अशा प्रकारे पण करू शकता. शिंदे सर तुम्ही पण असं केलं तरी चालेल. बरोबर आहे. फक्त हाताचा तळवा हा, बरोबर, परफेक्ट आहे शिंदे सर. बरोबर. तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा करू शकता. जर तुम्हाला ग्रीप नाही घेता आली तर असा तळवा खाली पावलाकडे सोडून द्यायचा. ठीक आहे. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करा. कुठेही ओव्हर ट्राय करू नका. ठीक आहे. आणि मग सोडताना आधी मान सरळ करायची. म्हणजे आपण मान जी उजवीकडे नेतो ना ती आधी सरळ करायची. समोरनं विळखा सोडून द्यायचा
आणि आपला उजवा पाय सरळ करायचा. ठीक आहे, आणि मग विश्रांती. अशा प्रकारे ही आसन करण्याचा प्रयत्न करा. बरं, आता इथे जास्त प्रेशर येतो आपल्या उजव्या हातावर जेव्हा आपला तो मागे असतो त्यावेळेला. त्यामुळे थोडंसं मुंगे आल्यासारखं होईल, थोडंसं अनकम्फर्टेबल होईल. पण ठीक आहे, असू देत. सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी होतात, पण त्या आपण अशा त्याच्यावर मात करून पुढे जाणार आहोत. हं? चला सुरू करूया वक्रासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा मणका सरळ. आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचा पाऊल डाव्या गुडघ्याजवळ घ्यायचं. बरोबर. उजवा हात मागे सीटपासून थोडासा लांब आणि खांद्यातून कोपरातून सरळ असेल. ठीक आहे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. थोडासा उजवा गुडघा डाव्या बाजूला पुश करा. बरं, डाव्या आपल्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याजवळ येईल आणि मग आपल्या हाताचा तळवा खाली जमिनीकडे सरळ करा. हा, बरोबर. ज्यांना शक्य आहे त्यांनी अँकल पकडा. ज्यांना हेही शक्य वाटत नसेल त्यांनी समोरनं विळखा द्या. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे आपला कम्फर्टेबल बघायचं. ठीक आहे, ओव्हर ट्राय नाही करायचं. अशा प्रकारे कृती करा आणि मग उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. दोन्ही खांदे एका रेषेमध्ये येतील. थोडासा उजवा खांदा मागे हलकासा आपल्याला ओपन करायचा. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. इथे बघा, पूर्णपणे बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. गळ्यापासून मणक्यापर्यंत आपल्याला ट्विस्ट म्हणजे पीळ जाणवतो. बरोबर, छान. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. डोळे उघडा, सावकाश मान सरळ करा. हाताचा विळखा समोरनं सोडून द्या. उजवा पाय सरळ करा, उजवा हात समोर घ्या. थोडा वेळ विश्राम. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा मणका सरळ. आता डावा पाय फोल्ड करा, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ घ्या. डावा हात मागे, जिथे आपलं पाठीचा मणका आहे तिथे, सीटपासून थोडासा लांब. आणि आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. थोडासा डावा गुडघा उजव्या बाजूला पुश करा आणि आता आपलं उजव्या हाताचं कोपर डाव्या गुडघ्याजवळ येईल आणि हाताचा तळवा आपल्या पावलाजवळ. बरोबर. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड. ठीक आहे. आता ज्यांना हे शक्य नसेल त्यांनी समोरनं विळखा द्या. काही हरकत नाहीये, समोरनं विळखा द्या. आणि त्यानंतर डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. डावा खांदा हलकासा मागच्या बाजूने ओपन करायचा आहे. तोंड बंद, डोळे बंद आणि देहधारणा. आता विरुद्ध बाजूने पूर्णपणे तुमचा गळा, पाठकडा, पोटीपोट, तिथे आलेला ट्विस्ट, आपल्या डाव्या बाजूची जी हिप जॉईंट्स आहेत तिथे ताण आहे त्याची जाणीव. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. उलट चाल करताना डोळे उघडा, सावकाश मान सरळ करा. समोरनं विळखा सोडून द्या. डावा पाय सरळ करा. डाव्या हातामध्ये जर आपल्याला मुंग्या आल्यासारख्या वाटत असतील तर थोडासा हात झटकून घ्या आणि विश्रांती. करूया आपण जानु शिरासन. याला थोडंसं कॉम्प्लिमेंट करणारं आसन आहे हे जानु शिरासन. आणि त्यासाठी दोन्ही पाय जुळून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपला डावा जो पाय आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. बरोबर. दोन्ही हात आता उजव्या पायाच्या मांडीवरती, पाठीचा कणा सरळ, नजर समोर. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र पुढे झोपू नका. बाकीच्यांनी आपले दोन्ही हात आपल्या मांडीवर आहेत. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपले दोन्ही हात पायाला घासत घासत कमरेत पुढे वा. बरोबर, छान. हा, आता शक्य असेल तर टाच पकडा किंवा तळ पाय पकडा किंवा पायाची बोटं पकडा. हे जर शक्य नसेल तर आपले हात जमिनीकडे सैल सोडा. बरोबर, हात जमिनीकडे सैल सोडा. जर हात पावलापर्यंत जात नसतील
तर हात जमिनीवर टेकवा आणि सैल सोडा. ज्यांचे हात पावलापर्यंत पोहोचले त्यांनी आता आपलं कपाळ किंवा आपलं नाक उजव्या गुडघ्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपली हनुवटी गळ्याकडे जाते. ज्यांना लंबर स्पॉन्डिलिटिस आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. आणि इथे यथाशक्ती थांबा. श्वास घेतो, सोडतो. उलट चाल करूया. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. आपला डावा पाय सरळ करा. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आणि आता आपला उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. ज्यांना पायाचा त्रास आहे त्यांचा पाय हलकासा फोल्ड झाला तरी चालेल. अट्टहास करू नका, पाय सरळच राहील असा. बाकीच्यांनी मात्र पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा पाठकणा सरळ, नजर समोर. एक श्वास भरून घ्यायचा सगळ्यांनी. आणि श्वास सोडत हळूहळू आपले हात पायाला घासत घासत पुढे जातील. आधी डोकं अजिबात पुढे नाही घ्यायचं. आपले हात जास्तीत जास्त पुढे घ्यायचे म्हणजे आपण कमरेतनं पुढे होतो. हातांनी आपली टाच, तळपाय किंवा पायाची बोटं तुम्हाला जे पकडता येईल ते पकडा. तिथपर्यंत हात नाही पोचत तर हात जमिनीवर टेकवा. आणि सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. म्हणजे तुमचं कपाळ किंवा नाक डाव्या गुडघ्याच्या जवळ जाईल. आणि इथे यथाशक्ती थांबा. श्वास घेतो, सोडतो. खांदे रिलॅक्स करा. पाठकणा रिलॅक्स करा. रक्ताचा प्रवाह हा आता हृदयापासून डोक्याच्या दिशेने होतो. उलट चाल करा. छान. श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ व्हा. बरोबर. दोन्ही पाय सरळ करा. आणि मान मागे सैल करा. मान मागे सैल टाकून द्यायचे मागच्या बाजूने आणि विश्रांती घ्यायची. नॉर्मल श्वास चालू. सावकाश दंडस्थितीमध्ये यायचंय. उठून उठून यायचंय. सपोर्ट न घेता उठता येतंय का बघ. हा, सावकाश. व्हेरी गुड. विश्रांती घ्या. आपण करणार आहोत ताडासन 4. म्हणजे आपल्याला ताडासनामध्ये चालायचंय. आणि त्यासाठी मॅटच्या एका टोकाला येऊन उभे राहा. नजर समोर ठेवा. दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका रेषेत. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या सरळ. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. आणि आता टाचा वर उचला. जास्तीत जास्त स्ट्रेच. आणि आता चाला. मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालायचंय. पुढे जायचं आणि तसंच रिव्हर्स मागे यायचं. बराच वेळ आपण जी बसून आसनं केली त्यासाठी हे थोडंसं आपण स्ट्रेचिंग करूया. पुढे जायचंय 2 वेळेला आणि तसंच मागे यायचंय रिव्हर्स. सावकाश आपला तोल सांभाळा. हात अजिबात सैल करायचे नाही. ते तसेच वर ताणलेले. हा. आणि मग आता एकदा उजवीकडे आणि डावीकडे समोर बघायचं. आणि एकदा उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूने चालायचं. मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत बॅलन्स सांभाळा. बरोबर. मध्यभागी येऊन थांबा. सावकाश टाचा खाली घ्या. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. करणार आहोत आपण आता वायू निष्कोणासन. नाव फार मोठं वाटतंय ना. तर याच्याने तुमचे जे पोटातले गॅस आहेत ते कमी व्हायला मदत होते या कृतीने. सोपी कृती आहे. आणि पुन्हा ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना काळजी घ्या. किंवा नाही केलं तरी चालेल. ठीक आहे. आता इथे दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचं. आणि आपल्या दोन्हीही हातांची जी 4 बोटं आहेत ती आपल्या तळपायाच्या आत घ्यायची. दोन्ही हातांची 4 बोटं आपला जो तळपाय आहे त्याच्या आतमध्ये.
उजव्या पावलाखाली उजव्या हाताची 4 बोटं, डाव्या पावलाखाली डाव्या हाताची 4 बोटं. आपल्या दोन्हीही पायांमध्ये किंवा पावलांमध्ये डिस्टन्स आहे 1 ते 1.5 फुट एवढं. जास्त अंतर घेऊ नका. ओके. आता आपल्याला एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत खाली बसायचं. श्वास सोडत खाली या आणि बघा हाताची पोझिशन बघ. हात आतल्या बाजूने आहे, बाहेरच्या बाजूने नाही घ्यायचे, हात आतल्या बाजूने घ्यायचे. ठीक आहे, पोझिशन कळली प्रत्येकाला. हात आतमध्ये घ्यायचे. हा. आणि आता थोडीशी डायनॅमिक आपण हालचाल करणार. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, नजर सिलिंगकडे जाऊ देत, नजर सिलिंगकडे. पुन्हा श्वास घेत वर अनुवटी गळ्याकडे, श्वास सोडत खाली, नजर सिलिंगकडे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, नजर सिलिंगकडे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. हाताचा सपोर्ट पावलाखालीच ठेवायचा. ठीक आहे. हा. आता सगळेजण खाली आले, खाली आलेला आहात. हाताची 4 बोटं पावलांच्या आत आहे ती काढून घ्या. दोन्हीही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्यांना लावून घ्या आणि दोन्ही हात जोडून घ्या. हा. स्ट्रेच करा. संपूर्ण तुमचे हात कोपऱ्यातनं सरळ येऊ देत. कोपऱ्यातनं सरळ म्हणजे असं नाही बसायचं, ताठ बसायचं. खांदे पण एकदम तुमचे सरळ ठेवा. हा. पाठकणा सरळ. ठीक आहे. हा. नजर समोर. आता जे आपण केलं याला मलासन म्हणतात. म्हणजे आपले जे काही उत्सर्जनाच्या ज्या काही अडचणी आहेत, म्हणजे कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठ जे काही आजार आहेत ते कमी व्हायला मदत होते. आणि बरोबर आपली उत्सर्जनाची जी कृती आहे ती चांगली होते. म्हणजे पचनात अन्न खाल्लेलं जे पचन आहे ते व्यवस्थित आपलं बाहेर पडतं. जोडलेले हात हृदयापाशी, नजर समोर, पाठकाणा सरळ. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतोय, सोडतोय. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा वर उचला. ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा वर उचला. परफेक्ट. हा. बरं. 1 2 3 4 जे आहे ना, तर तुमचे हात जे खाली आलेत ना ते खाली नको, म्हणजे आपले गुडघ्याच्या जवळच पाहिजे. तुमचे हात असे वर आलेत, तसे वर नको यायला. हे बघा असं गुडघ्याच्या जवळच हाताची कोपरं पाहिजे. ठीक आहे. हा. स्ट्रेच करायचं जास्तीत जास्त. हा. पुन्हा सावकाश टाचा खाली घ्या. अजून एकदा करूया. ज्यांची हाताची कोपरं अशी उचलली जात आहेत ना त्यांनी आधी हात आपले फिक्स करून घ्या. हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ फिक्स करून घ्या. पाठकडा सरळ बघा. आणि आपल्याला हात कुठेही असा फोल्ड नाही करायचा, सरळ ठेवायचा. जमिनीला पॅरलल. हाताची जी आपली नमस्कार स्थिती आहे ती जमिनीला पॅरलल आहे आणि जोडलेले हात हृदयापाशी आहेत. ओके. परफेक्ट. हा. आणि मग टाचावर उचला. हात आपल्याला कुठेही न हलवता फक्त टाचावर उचलायचे आहे. येस. परफेक्ट. आता बरोबर आहे. स्वतःचा बॅलन्स सांभाळा. श्वास घेतो, सोडतोय. बरोबर. छान. सावकाश टाचा खाली घ्या आणि श्वास घेत घेत वर या. श्वास घेत घेत वर यायचंय. हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सुद्धा. रिलॅक्स. नॉर्मल श्वास चाल. थोडस सोपं आसन करूया आपण आता, ज्याला म्हणतात परिवर्तित चक्रासन. एकमेव आसन आहे जे साईडवर बेंडिंगचं आसन आहे. याच्याने आपले जे कमरेचा जो इकडचा भाग आहे जो वाढलेला असतो तर तो कमी व्हायला मदत होते. आणि त्याचबरोबर आपला श्वसन मार्ग जो आहे किंवा लंग्स कॅपॅसिटी वाढते. सोपं आहे. एकत्रित करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर घ्या. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. उजव्या हाताचा तळवा हा सिलिंगला समांतर करा. उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. हा. आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या सरळ. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. बरोबर. ठीक आहे. हा. आणि आता हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करा आणि आपला डावा हात हळूहळू आपल्या शरीराच्या जवळ घ्यायला सुरुवात करा.
डावा हात खाली येईल. हा, आता डावा हात खांद्यापासून पूर्णपणे लूज सोडा जमिनीकडे. खांद्यापासून डावा हात जमिनीकडे सैल सोडा आणि फक्त आता उजवी बाजू जी आपली ताणली गेलीये त्याकडे लक्ष द्या. उजवी बाजू आपल्या हाताच्या बोटापासून पावलापर्यंत ताणली गेली आहे. डावी बाजू डावा हात पूर्णपणे रिलॅक्स करा. छान. नजर समोर नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. छान करताय. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. सावकाश मध्यभागी यायचंय. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे हळूहळू. उजव्या हाताचा तळवा आता जमिनीला समांतर आणि डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. बरोबर. आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. एक हलकासा खेच द्या संपूर्ण डाव्या हाताला आणि मग उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करू. आपला उजवा हात हळूहळू शरीराच्या जवळ येईल आणि खांद्यापासून तो जमिनीकडे सैल सोडला जाईल. वारा जरी आला तरी उजवा हात हल्ला पाहिजे इतका आपण तो लूज सोडतोय. नजर समोर नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. छान. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. बरोबर. पुढे चाल करूया. सावकाश दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ मध्यभागी यायचंय. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि विश्रांती. रिलॅक्स. मान सैल सोडा. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि मग एका कुशीला वळून पाठीवर पण विश्रांती घ्या. थोडा वेळ विश्रांती घेऊया आपण. बराच वेळ आपण जी साधना केली संपूर्ण पाठकाणा जमिनीकडे सैल सोडा. पाच हात मध्ये पायाची बोटं बाहेर. तोंड बंद, डोळे बंद. श्वास चाल. 1 ते 2 मिनिटं आपल्याला कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचंय. नॉर्मल श्वास चालू. श्वासाकडे लक्ष द्यायचंय. श्वास घेतोय, सोडतोय. डोळे मिटलेले आहेत. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. आपण जी काही साधना केली, जी काही नवीन आसनं केली त्यामुळे शरीराचा एखादा भाग अवयव ताणला गेला असेल तर तो आपण मनाने शिथिल करूया. आंतरिक सततता, श्वासाची जाणीव. श्वास घेताना आपण प्राणयुक्त होतोय. श्वास सोडताना आपण तणावमुक्त होतोय. सावकाश हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना. सावकाश एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये. सावकाश बैठक स्थितीमध्ये आल्यावर विश्रांती. आता आपण प्राणायामाला सुरुवात करतोय म्हणून पटकन आपण पायपुढची आसनं टाळली. विश्रांती. आता पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घ्या. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. पाठकाणा सरळ करून घ्यायचा. तर प्राणायामाबद्दल थोडक्यात माहिती. प्राणायाम म्हणजे आपली जी नॉर्मल श्वासाची गती आहे त्या श्वासाच्या गतीला आपण विच्छेद करतो, त्याच्यावरती आपण नियंत्रण आणतो, ते म्हणजे प्राणायाम. तर हे नियंत्रण
आपण अगदी सहज आपल्याला जमत नाही. त्यासाठी आपण काही श्वसनाची प्रॅक्टिस केली होती. समान श्वसन, दीर्घ श्वसन किंवा विभागीय श्वसन. आणि एकदा आपल्याला इकडे आपलं श्वासाची गती कशी आहे हे समजलं, की आपल्याला पुढे प्राणायाम करणं सोपं जातं. तर आजपासून आपण प्राणायामाला सुरुवात करतोय. तर प्राणायामाचं म्हणजेच मेन म्हणजे आता मी जसं बोलली, की श्वासाच्या गतीचं विच्छेद करून आपलं मन शांत करून घेण्याची हा एक प्रकार आहे. आपण जी आसनं करतो त्याला आपण स्थूल व्यायाम असं म्हणतो. म्हणजे एक ग्रॉस लेव्हल किंवा एक फिजिकल आपण तो आपली एक्सरसाइज असते. आणि प्राणायाम म्हणजे आपल्या मनाला शांत करण्याची प्रक्रिया. म्हणजे योग साधनेचा जो उद्देश आहे स्थूलाकडून सूक्ष्माकडे म्हणजे शरीराकडून मनाकडे जाणारा जो मार्ग आहे योग साधनेचा, तो आता आपण पुढचा एक टप्पा पुढे जातोय तो म्हणजे प्राणायामाचा. प्राणायामाने ऑफकोर्स तुमचं मन शांत होतं. तुमची जी काही गोंधळलेली स्थिती आहे ती शांत व्हायला मदत होते. आणि बरेचसे आपल्याला जे काही निर्णय घ्यायचे आहेत त्या निर्णयासाठी एक चांगली विचार धारा किंवा एक विचार आपल्याला चांगल्या प्रकारे येतात. पण त्यासाठी तो एक नियमित आपल्याला सराव पाहिजे. फक्त 1 दिवस करून 2 दिवस करून हे होत नाही. नियमितता पाहिजे. रोज 5 ते ऍटलीस्ट सुरुवातीच्या याच्यामध्ये 5 ते 10 मिनिटं प्राणायाम करण्याचा प्रयत्न जरूर करावा. तर ह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्यातला आज आपण पुढे एक प्रकार बघणार तो म्हणजे सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. सूर्य म्हणजे आपली उजवी नाडी आणि चंद्र म्हणजे आपली डावी नाडी. आपण शाळेमध्ये शिकलोय की हे क्रॉस कनेक्शन असतं. म्हणजे जेव्हा आपली उजवी नॉस्ट्रिल ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला डावा ब्रेन ऍक्टिव्हेट असतो. आणि जेव्हा आपली डावी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला उजवा ब्रेन ऍक्टिव्हेट असतो. हे आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण बॅलन्स कसा करणार हे आपल्याला प्राणायाम शिकवतो. तर आज आपण फक्त सूर्य अभ्यास, चंद्र अभ्यास आणि सूर्यभेदन, चंद्रभेदन. अभ्यास म्हणजेच एका नाकपुडीने श्वास घेणं आणि सोडणं. भेदन म्हणजे एका नाकपुडीने श्वास घेऊन दुसऱ्या नाकपुडीने ते सोडणं. ठीक आहे. जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं तुम्हाला त्या जी नावं आहेत किंवा जे प्रकार आहेत ते लक्षात येईल. सोपे प्रकार आहेत. फक्त जर आपण काळजीपूर्वक आणि मनापासून केलं ना तर एकदम छान आणि त्याचे इफेक्ट पण आपल्याला खूप चांगले जाणवतात प्राणायामाचे. बरेचसे आजार आपल्यापासून दूर राहतात. तर ग्रंथांमध्ये असं लिहिलंय की जर आपण योग्य प्रकारे प्राणायाम केला तर सगळे आजार आपल्यापासून लांब राहतील. पण तोच प्राणायाम जर आपण अयोग्य प्रकारे केला तर सगळे आजार आपल्यामध्ये पुन्हा सामावून घेतले जातील. म्हणून गुरुच्या मार्गदर्शनाखाली हा प्राणायाम करावा. जिथे जिथे आपल्याला कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत ते ते पाळायचे आहेत आणि त्याप्रमाणे प्राणायाम करायचा. तर आज आपण अगदी सोपा प्रकार बघतोय. तर प्राणायामाला अजून दोन एक महत्वाच्या गोष्टी म्हणजे आपण जी श्वास घेतो, श्वास घेण्याच्या कृतीला पूरक म्हटलं जातं. इनहेल, ब्रीथ इन म्हणजे पूरक आणि एक्झेल, ब्रीथ आउट म्हणजे रेचन. श्वास घेणं, श्वास सोडणं म्हणजे रेचन. ठीक आहे. तर आता इथे तुम्हाला मी प्राणायाम मुद्रा दाखवते कशी करतात ती. ती आपल्याला उजव्या हाताची करायची असते प्राणायाम मुद्रा. ही आहे प्राणायाम मुद्रा जी आपल्याला उजव्या हाताने करायची आहे. पहिली जी 2 बोटं आहेत ती फोल्ड करायची आणि ती अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायची. आपला अंगठा ओपन आहे, करंगडी आणि त्याच्या बाजूचं बोट ओपन आहे. 3 बोटं ओपन आहेत. आता ज्यांना वात विकार आहे किंवा अर्थरायटिसचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी ही सोपी पद्धत सांग. तर ही आहे आपली प्राणायाम मुद्रा जी आपल्याला उजव्या हाताने करायची आहे. ठीक आहे. ज्यांना अर्थरायटिस आहे, ज्यांना अशी प्राणायाम मुद्रा करता येत नाही, त्यांनी काय करायचं, अंगठा आणि पहिलं बोट ओपन ठेवायचं. बाकीची 3 बोटं फोल्ड करायची. ज्यांना अर्थरायटिसचा त्रास आहे त्यांच्यासाठी.
ज्यांना शक्य आहे त्यांनी प्राणायाम मुद्रा करायची. तर हे का करायचं, अशी मुद्रा आपण का करतो, तर जेव्हा आपल्याला उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा असतो तेव्हा ह्या 2 बोटांनी डावी नाकपुडी बंद करायची, उजवीने पूरक आणि उजवीने रेचक. आणि जेव्हा आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा सोडायचा असतो तेव्हा अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करायची सहज, आणि मग आपण डावीने पूरक आणि रेचक करू शकतो. जेव्हा आपल्याला अल्टरनेट ब्रिदिंग करायचं असतं, म्हणजे एकदा उजवीने आणि एकदा डावीने, त्यावेळेला काय करायचं, तर पहिल्या 2 बोटांनी आधी डावी नाकपुडी बंद करायची, उजवीने श्वास घ्यायचा, मग अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आणि मग डावीने श्वास सोडायचा. तर अशा प्रकारे तुम्ही अल्टरनेट क्रिया करू शकता, एकदा उजवी आणि डावी नाकपुडी चालू आणि बंद, अशा प्रकारे. म्हणून ही प्राणायाम मुद्रा केली जाते. आणि त्याचबरोबर आपले जे 5 पंचतत्व आहेत किंवा 5 मूलभूत पंचतत्व, तर त्याचा सुद्धा आपल्या ह्या 5 बोटांशी संबंध येतो. तर ते बॅलन्स राहतात आणि म्हणून ही प्राणायाम मुद्रा केली जाते. ठीक आहे. जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं आपल्या लक्षात येईल. प्राणायाम जेव्हा आपण करतो त्याच्या सुरुवातीला एकतर दीर्घ श्वसन केलं जातं, विभागीय श्वसन केलं जातं किंवा कपालभातीची आवर्तनं केली जातात. म्हणजे आपला श्वसन मार्ग मोकळा झाला की आपल्याला प्राणायाम करणं सोपं जातं. मग आज आपण करूया कपालभातीची 10 आवर्तन. पाठकाणा सरळ ठेवायचा, दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटून घ्यायचे, चेहरा शांत. कपालभाती आपल्याला माहितीये, ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इनहिलेशन. डोळे मिटून घेऊया. ज्यांना जास्त वेळ पद्मासनात बसणं शक्य नाहीये त्यांनी माझ्या सूचनेची वाट न बघता साधी मांडी घालायला हरकत नाही. आता आहे तो श्वास पूर्णपणे सुद्धा. एक सहज श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडा आणि कपालभातीला सुरुवात यथाशक्ती 10 आवर्तन करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थांबायचे. श्वसन मार्ग मोकळा झालाय. समोर स्क्रीनवर आपल्याला प्राणायामाचा श्लोक दिसतो. दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात हृदयापाशी. माझ्या मागोमाग आपण ही बोला. प्राणस्तेदं वशे सर्वं, प्राणस्तेदं वशे सर्वं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, मातेव पुत्रान् रक्षस्व, मातेव पुत्रान् रक्षस्व, श्रीश्च श्रीश्च प्रज्ञाञ्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति, विदेहि नैति. आपल्या अंतरंगामध्ये जी प्राणशक्ती असेल तिला मनापासून वंदन करा. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगलं आरोग्य, बुद्धी आणि संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवरती. सुरुवातीला करूया सूर्य अभ्यास आणि त्यासाठी डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. सूर्य अभ्यास करण्यासाठी डावी नाकपुडी आपण सहज बंद करून घेऊया. सहज बंद, डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत. उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीने खोलवर दीर्घ पूरक श्वास भरून घ्या. उजवीने, उजवीने संथ रेचक. घेतलेला श्वास सोडून द्या. फक्त आपण ऍक्टिव्हली उजव्याने श्वास घेतोय आणि सोडतोय. डावी नाकपुडी बंद आहे. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथ रेचक.
उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवीने संथ रेचक. आता डाव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डावी नाकपुडी ओपन करा. आता करूया चंद्र अभ्यास. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावीने संथ रेचक, डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावीने संथ रेचक, डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावीने संथ रेचक. अजून एक राऊंड. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावीने संथ रेचक. वन मोर राऊंड. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर येऊ देत. ज्ञानमुद्रेत डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आणि आपली जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे घेऊन जा. एकदा आपण केला सूर्य अभ्यास आणि मग केला चंद्र अभ्यास. कुठल्या नॉस्ट्रेलने आपण सहज श्वास घेतला, सोडला, पूरक रेचन किती सहजपणे केलं हे आपलं आपण तपास. काही जणांची उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट असेल, काही जणांची डावी, किंवा काही जणांची दोन्हीही नाकपुड्या ऍक्टिव्हेट असतील. हे आपलं आपण तपासूया. हे प्राणायामाचं वैशिष्ट्य आहे. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. डोळे मिटलेले. आणि आता 3 आवर्तनं सूर्यभेदनची करूया. पुन्हा उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. डावी नाकपुडी बंद करा. सहजपणे डोळे मिटलेले आपण करतोय सूर्यभेदन प्राणायाम. उजवीने खोलवर दीर्घ पूरक, अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डावी नाकपुडी ओपन करून डावीने संथ रेचक. आपण उजवीने श्वास घेतलाय आणि डावीने सोडलाय. पुन्हा डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक, डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. एक लास्ट राऊंड करूया. डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर. आपण केलाय सूर्यभेदन प्राणायाम. हातांची ज्ञानमुद्रा. ज्यांना बैठक बदलायची त्यांनी बैठक बदलू शकता. साधी मांडी घालायला हरकत नाही. डोळे मिटलेले. नुकतंच जे काही आपण प्राणायामाच्या बाबतीमध्ये ऐकलं, जे काही आपल्याला समजलंय त्याचा मनातल्या मनात मागवा. सूर्यनाडी म्हणजे उजवी नाकपुडी, चंद्रनाडी म्हणजे डावी नाकपुडी. सुरुवातीला आपण केलं सूर्यभेदन आणि चंद्रभेदन. एकाच नाकपुडीने श्वास घेतला आणि सोडला. आणि नुकतंच केलेलं आपण सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास केला. आणि आता आपण केलेलं सूर्यभेदन. या सगळ्याचा मनातल्या मनात मागवा. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. करणार आहोत आपण संपूर्ण विभागीय श्वसनाची 3 आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक, पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर आणि रेचक करताना अकार उकार मकार एकत्रित.
खोलवर दीर्घ पूरक, पोट बाहेर, छातीचं प्रसारण, खांदे कानाच्या दिशेला वर येतील. रेचक करताना अ, उ, म एकत्रित. अ, लास्ट्रम खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना अ, उ, म एकत्रित. अ, काही क्षण शांत. श्वासाची गती संथ झाली. आंतरिक सजगता वाढलेली आहे. शरीर मन शांत होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझ्या जीवनात सुख समाधान, उत्तम शारीरिक मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्यनेमाने करणार आहे. स्वतःला मनापासून धन्यवाद देऊया की आपण योग्य प्रकारे आपल्या शरीर मनाची काळजी घेतोय आणि तशी साधना करतोय. मनोमन आपले आई वडील आद्य गुरुजन त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर देऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून नतमस्तक ओमच्या पुढे आपली संपूर्ण साधना ओमला समर्पण करूया. शरणागत भाव. आपला अहंभाव सोडून देऊन आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या दरम्यान घसरण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या साईडला देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:50. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. धन्यवाद. मीटिंग एंड करते.